नमस्कार सर आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मला इथं प्रथम फाउंडेशनला बोलवल्याबद्दल। तर मित्रांनो, आज खुलताबाद येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनला भेट दिली असता एक गोष्ट लक्षात आली, पण जीवन जगण्याची कला जी असते या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला कळते। जसं की इलेक्ट्रिशियन असेल किंवा मोटर मेकॅनिकचा स्किलचा हॉस्पिटॅलिटी असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंट असेल, असे अनेक कोर्स आहेत जेणेकरून युवकांना भविष्यामध्ये रोजगाराच्या नॅशनल इंटरनॅशनल 5 स्टार 7 स्टार हॉटेल्समध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हा ग्रामीण भागातील युवकांना बिल्ड करण्याचं काम करत आहे। आतापर्यंत जवळपास 75 ते 80 हजार युवकांना ट्रेंड केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विद्यार्थी म्हणण्यापेक्षा बेरोजगार तरुणांना ही सुवर्ण संधी आहे। आजच प्रथम फाउंडेशनला भेट द्या, कुठे? खुलताबाद येथे। आणि आजच आपल्या भविष्याची जी नीम असते, जो पाया असतो, जो कॉलम असतो, फक्त 2 महिन्याचा कोर्स करा आणि आपलं भविष्य गोल्डन शब्दाने किंवा स्वर्ण अक्षराने तुम्ही लिहू शकता। धन्यवाद सर। तुम्ही तुमचे काही विद्यार्थी ताज हॉटेलमध्ये आहेत, ओबेरॉय मध्ये आहेत, UAE मध्ये आहेत, UK मध्ये आहेत। या सर्व विद्यार्थ्यांचा डाटा पण बघितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये भरपूर सेलिब्रिटीचे फोटो पण पाहिले, खूप चांगलं वाटलं। म्हणजे ग्रामीण भागातला व्यक्ती, ग्रामीण भागातला विद्यार्थी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून मल्टीटास्किंग स्किल त्याच्या अंगामध्ये डेव्हलप होतात आणि तो शून्यातून विश्व निर्माण करतो। मी आज तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षात बघितलं आहे। आणि युवकांनो, तुम्हाला सुद्धा जर भविष्यामध्ये जर आपलं भविष्य भविष्यामध्ये जर आपलं भविष्य स्वर्ण अक्षराने लिहायचं असेल, आपल्या परिवाराचा उद्धार करायचा असेल, तर स्किल असणं गरजेचं आहे। कारण कसं आहे माहिती आहे का, स्किल इंडिया हा जो प्रोग्राम आहे हा रोजगार तर भरपूर भेटतो, पण स्किल्ड लेबर किंवा स्किल्ड वर्कर असणं खूप गरजेचं आहे। आणि माणसाच्या जीवनामध्ये स्किल शिकवतं काय? प्रथम एज्युकेशन फाउंडेशन खुलताबाद येणे, आजच आपल्या पाल्याला घेऊन येणे, स्वतः येणे, भावाला घेऊन येणे, बहिणीला घेऊन येणे आणि आपल्या परिवाराचा उद्धार आपण स्वतःच करायचं। तर नशीब हाताच्या रेषामध्ये न शोधता आपल्या मनगटामध्ये शोधावं, हीच माझी अपेक्षा आहे। धन्यवाद सर। असंच कार्य करत राहा, आम्हाला तुमच्यापासून हमेशा प्रेरणा घेण्याची संधी मिळेल। खूप खूप धन्यवाद सर। थँक्यू।